प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बे भरीत येवकार. मॉडर्न होमिओपॅथीच्या खाशेल्या कार्यावळीन पुराय जगाक कॅन्सरा सारखिल्या भयानक दुयेसान वेडो घाला ते विशीं आमी तुमका माहिती दिता. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने तुमका फावो ते मार्गदर्शन करता. फाटल्या भागान तुम्ही साहेबराव बनसोडे या उचेल्या पदाचेर आशिल्ल्या प्राचार्याचे अणभव आयकल्या. कॅन्सराची व्याप्ती कितली खोल पावल्या ते विशीं तुमच्या लक्षात आयला आसतलें. आयज तुम्ही लायफस्टायल जगतात ती कॅन्सराक खूप पूरक अशी आसा. देखीक जिवितान व्यसनांचे आधीन जावप, सेगीत पेन किलर्स घेवप, डिओड्रंट्स, पोल्युशन ह्या सारकिल्यो गजाली. तशेंच आयज समाजान लोक नात्या भितरच लग्न जातात हे तुम्ही पळयतात. अनुवांशिकते वांगडा अशो परस्पर विरोधी घडणुको लेगीत कॅन्सर जावंक मदत करता. ते खातीर माने सरांचे ह्या विशींचे मार्गदर्शन तुमकां खूप फायदेशीर थारतलें. ह्या भयानक दुयेसाची कारणां जर तुम्ही समजून घेतली जाल्यार ताचे पासत जागरूक रावन हे दुयेस पयस करूं येता. वाडट्या वयाबरोबर मनशाच्या कुडींतल्या पेशींचे रिपेर मेकॅनिझमाचे काम कमी जावपाक लागता आनी हाका लागून कॅन्सर जल्माक येवपाची शक्यताय वाडटा. ही शक्यताय धरून तुम्ही वेळारच आपल्या आरोग्यदायी जीवनमानाची व्याख्या नव्यान मांडप गरजेचे आसा. मॉडर्न होमिओपॅथीच्या आदारान ह्या दुयेसाकडेन झगडपी दुयेंतींचे अणभव तुमकां मार्गदर्शक थारतात. कसल्याय खर दुयेसाक लागून मनशाच्या कुडीक त्रास जाताच, पूण मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रिटमेंटा वरवीं ह्या दुयेसाक तोंड दितना कुडीक जावपी त्रास, सायड इफेक्ट्स हाचे पासत मुक्त करून मानसीक तणाव आनी मोठ्या अर्थीक लुकसाणींतल्यान तुम्ही वाटावंक शकतात. ह्या खासा उपचारा वरवीं दुयेंत मनीस आपले जिवीत आदी भशेन जगपाक शकता. कॅन्सर आनी मॉडर्न होमिओपॅथी हे विशीं कितें संदेश दिता ते समजुपाक पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. इष्टानो, ह्या कार्यावळीच्या शेवटाक सदा भशेन तुमकां एक प्रस्न विचारतले. ह्या प्रस्नाची जाप तुमकां कॅन्सर दुयेसा विशीं जागरूक दवरतली. तेच परी मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान तुम्ही रोख इनाम आनी स्मृतिचिन्ह मेळोवंक शकतले. तेन्ना लक्ष दियात आनी आयकयात मॉडर्न होमिओपॅथीची खासा कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. मागील भागात आपण कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर डॉक्टर विजय कुमार मानेंकडून माहिती जाणून घेतली. याबद्दलची अधिक माहिती आणि उपचार पद्धती जाणून घेऊया या भागातही. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने. सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मित्रांनो. सगळ्यात पहिले सर मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं आपण म्हणतोय तसं की कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कुठेतरी वाढतंय. आज इतक्या अवयवांवरचे कॅन्सर जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. हे पूर्वी कुठे नव्हतं का, किंवा अचानक ह्या गोष्टी सगळ्या वाढतात असं तुम्हाला दिसतं का? आणि मग यामागची कारणं काय आहेत? अनुवंशिकता हेच एक कारण आहे का इतर कुठली कारणं आहेत जेणेकरून आज कॅन्सर एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतोय? अनुवंशिकता हे तर प्रमुख कारण आहे असं वाटतंय. म्हणजे पुस्तकांमध्ये, मेडिसिनमध्ये पण ते दिलेलं आहे की बऱ्याच, मला गेले 19 वर्ष उपचार करत असताना असं दिसून आलं की काही पेशंटमध्ये अनुवंशिकता फार चांगल्या प्रकारे काम करते. अच्छा. म्हणजे बऱ्याच वेळेला असं दिसलं की समजा आईला कॅन्सर जर जठराचा असेल ना, तर वयाच्या 35-40 नंतर त्या मुलाला पण जठराचा कॅन्सर आहे असं पण दिसून आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की अनुवंशिकता हे एक प्रमुख कारण आहे कॅन्सरमध्ये. दुसरं कारण पोल्युशन म्हणू शकतो आपण, कारण सध्या प्रचंड पोल्युशन आहे. माझ्याकडे एक पेशंट आहेत बनसोडे नावाचे. ते स्प्रे पेंटर आहेत. ते स्प्रे पेंटिंगचं काम करायचे. तर स्प्रे पेंटिंगचं 10 वर्ष काम केल्यानंतर आज त्या गृहस्थाला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. तर ह्याचा अर्थ काय दिसून येतोय की पोल्युशन किंवा जे त्या पेंटिंगच्या जो रंग आहे त्या रंगापासून जे काही केमिकल्स जे रंगामध्ये आहेत त्या केमिकलचा तो हजार्डस इफेक्ट आहे की त्याच्यामुळे त्याला तो फुफ्फुसाचा कॅन्सर झालेला आहे. म्हणजे हे एक प्रमुख कारण आहे की ज्याला ऑक्युपेशनल हजार्ड असं आपण आता म्हणालात की ते एक प्रमुख कारण आहे. नंतर पोल्युशन पण आहे.
जसं कोल टार आहे, म्हणजे आता ते आपण रस्ते तयार करायला जो डांबर किंवा टार वापरलं जाते, तर ते पण एक कार्सिनोजेनिक आहे. बरीचशीच औषधं जी मॉडर्न मेडिसिन मध्ये वापरली जातात, म्हणजे मॉडर्न मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथिक मेडिसिन म्हणतो मी त्याला, होमिओपॅथीमध्ये नाही, कारण होमिओपॅथीच्या औषधांना कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे. तर ॲलोपॅथीची काही औषधं सुद्धा कार्सिनोजेनिक असावीत असं वाटतंय. अच्छा. कारण काही पेशंटमध्ये मी असं बघितलं की जे बरेच काळ पेन किलर्स खाणारे लोक आहेत, 5 वर्ष 10 वर्ष समजा संधिवात आहे आणि त्याला कंटिन्युअस पेन किलर्स किंवा स्टिरॉइड घ्यायला लागतात, अशा लोकांमध्ये नंतरच्या काळामध्ये आपल्याला हे दिसून आलंय, कॅन्सर झालं दिसून आले. याच्यावर काय व्हायला पाहिजे की संशोधन व्हायला पाहिजे की ह्या औषधांमुळे कॅन्सर होतो की काय. म्हणजे मी समाजापुढे लोकांपुढे एक हा प्रश्न उभा करतोय की ह्याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे की पेन किलरमुळे कॅन्सर होऊ शकतो का. आणि मी असं सांगेन की ह्या गोष्टी आपण टाळायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. पण असं दिसून आलंय की लहान मुलांमध्ये सुद्धा काही कॅन्सर आहेत की आता त्याच्यामध्ये कारणच दिसून येत नाही. काही जन्मजात म्हणजे काही पेशंट माझ्याकडे असे मी बघितले की ज्याला आई वडिलांचं नात्यामध्ये ज्यावेळेला लग्न असेल आणि त्यावेळेला त्या मुलाला कॅन्सर आहे किंवा रक्ताचे काही आजार आहेत, मग ते एक कारण असू शकतं की आई वडिलांचं नात्यांमध्ये असणारं लग्न. म्हणजे आपल्या इकडे पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये वगैरे की नात्यामध्ये लग्न केलं जाते किंवा काही रिलिजनमध्ये पण नात्यांमध्ये जवळच्या नात्यांमध्ये लग्न केली जातात, तर ते पण एक प्रमुख कारण कॅन्सरचं असू शकते. आपण जसं बघितलं की कितीही विविध कारणं असू शकतात जेणेकरून हा जो दुर्धर रोग आहे तो आपल्याला होऊ शकतो. सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की विविध त्याच्यावरती जे उपचार पद्धती आहेत त्याप्रमाणे ॲलोपॅथीची सुद्धा उपचार पद्धती आहे. बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे उपचार पद्धती त्याच्यातनं घेतले ते त्याच्यामधनं सुद्धा वेदना ज्या आहेत त्या कुठेतरी निर्माण होत असतात. मला त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. परंतु तत्पूर्वी आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून अनेक रुग्ण जे आहेत ते सरांनी बरे केलेले आहेत. आपण त्यांचे जे अनुभव आहेत ते त्यांच्याकडनंच ऐकूया. माझे नाव मुबीना मुल्ला आणि हांव वास्कोचे, वास्को द गामा गोवा. हांव चिखले रावता. म्हाजो घोव बशीर शेख 44 इयर्साचो. ताका कॅन्सर जाले आनी वास्कोन डिटेक्ट केले 26 जुलयाक. आमकां जेन्ना कळले 26 जुलयाक कॅन्सर आहा म्हणून आमी वास्कोच्यान बॉम्बे गेले. बॉम्बेच्यान तेजी पॅट स्कॅन जाला. पॅट स्कॅन जातकीर तितून रिपोर्ट येयले की ताका लंग्सान ट्युमर जाला आणि स्टमकान स्प्रेड जाला, सगळे बॉडीन आसा ताका ट्युमर्स. आणि डॉक्टरान म्हाका सांगले की तो बेश्टो 3 मंथ्स सर्वायव करतलो. आणि मागीर आमकां नोव्हेंबरान कळले की एक कोल्हापुरान एक डिस्पेन्सरी आसा आनी होमिओपॅथीक मेडिसीन दिता आनी तेजे खूब रिजल्ट पॉझिटिव्ह आहा म्हणून. डॉक्टराचें नांव विजय कुमार माने. तो कोल्हापूर बेस्ड पूण तेजी डिस्पेन्सरी पुना, मारगांव गोंया आणि गोंयान म्हापसा आनी मारगांव आहा आनी पुनान आहा तेजी डिस्पेन्सरी आनी कोल्हापूर आहा तेजी. हांव फर्स्ट टायम बॉम्बे मेळ्ळें ताका 17 नोव्हेंबर. तेन्ना ताका सगळे रिपोर्ट दाखयले, तेणी पळयले सगळे रिपोर्ट आनी तेणी सगळे समरी विचारली. हांवें ताका सगळें सांगलें कितें आसा, खंय आसा, कितें. पूण ताका सांगलें म्हाका डॉक्टरान अजून कन्फ्युजनान दवरला, खंयच्या पार्टान आहा खबर ना. डॉक्टर मानेची मेडिसीन घेतली आनी इन अ वीक्स टायम तेजो फ्लूड सारको स्टॉप जालो आनी इम्युनिटी तेजी वाडली. तेणी वेट पुट ऑन केलो आनी आमकां खूब इम्प्रूवमेंट दिसलें. मागीर आमी पोत्यान टेस्ट केले जून 2015. तितून तेजे ट्युमर्स बीन कांय ना म्हणून येयला, स्टमकान ना, लंग्सान ना, कांय ना. तेजी आमी मेडिसीन कंटिन्यू करता आनी आमकां डॉक्टर मानेचेर फूल विश्वास आसा की तेज्या मेडिसिनान म्हाजो घोव बरो जातलो म्हणून. आमी कोणाकूय तुमी प्लीज आयकले कॅन्सर जाला, कितें जाला, प्लीज एकदां डॉक्टर मानेक मेळपाचें सजेशन हांव दिता. म्हजें नांव शेख अब्दुल बशीर. आय एम फ्रॉम गोवा. हांव गोंयकार, वास्कोचो, गोंयांत रावता आनी धाकलोसो बिझनसमॅन. आयज तुमी जे म्हाका पळयता हांव तसलो नाहलो. हांव एक सारको फळफळीत गोंयकार, सकाळीं सांजचें काम करपी, सगळ्यांक हांगा थिंगा धांवून करपी आनी सारको बरो एक्टीव. म्हाजें जिवीत सारकें यू टर्न घेतलें जेन्ना म्हाका कळलें की म्हाका कॅन्सर आहा. म्हजे भाव, म्हाजे फ्रेंड आनी सगळे मेळून इन्फॉर्मेशन काडपाक लागले आतां आनी खंयची मेडिसीन बरी आहा. तितल्यान तांकां एकलो कोण मेळलो आनी म्हणपाक लागलो कोल्हापूर एक डॉक्टर आहा म्हणपाक लागलो. तो ॲलोपॅथीक न्हू होमिओपॅथीक. तेंच्यांनी सोमते गाडी स्टार्ट मारलें, कोल्हापूर येयलें. हांगा कोण आहा तो चॅक केला, जालें जाल्यार मॉडर्न होमिओपॅथीक म्हणून एक हॉस्पिटल आहा हांगा. थिंगा येयले, दोतोराक मेळ्ळें, डॉक्टर विजय कुमार माने. ताका मेळ्ळें. तो पयशे पळयना, पेशंट पळयता आनी सारको हिस्ट्री घेता.
तुम्ही रावता तुमकां गॅरंटी आहा म्हजे ट्रिटमेंट जाल्यार बसून रावा नाजाल्यार तुमी वचोंक जाता कॅन्सर किडनी कितेंय प्रॉब्लम आहा जाल्यार एक फाटी येवन हो डॉक्टर विजय कुमार मानेक मातशें मेळून वचा तेजो अपॉयंटमेंट घेया चॅक करा ट्रिटमेंट स्टार्ट करूं नाका ट्रिटमेंट तुमकां अशें दिसलें कितें तो तुमकां खात्री आहा तेजे कडेन क्युअर जातलें तेन्ना तुमी ट्रिटमेंट स्टार्ट करा यो पेशंटा कडेन उलया पेशंट कितें म्हणटा तें चॅक करा सायड इफेक्ट कांय ना मेडिसिनाचें घेतलें जाल्यार देर इज नथींग टू लूज इफ यू कॅन गेन वेल एंड गूड जाल्यार हांव एक रिक्वेस्ट करता ऑल किडनी पेशंट कॅन्सर पेशंट केन्नाय तुमी लोक खुबशे म्हणटाले हांगा वचा थिंगा वचा ते करता तेन्ना हेंय एक डॉक्टर विजय कुमार माने कडेन या चॅक करून वचा तुमकां कळटलें कितें हे मेडिसीन कॅरी ऑन करपाचें ना आय वूड वन्स अगेन रिक्वेस्ट यू देर इज नथींग हार्म टू शो वन्स टू डॉक्टर विजय कुमार माने his hospital is in he comes to Goa, he goes to Pune, he goes to Mumbai, his main hospital is in Kolhapur. Anywhere in these places you can check. Wherever you people are, please check once before you take a chemo or doing any dialysis. There's nothing harm, you can carry on chemo, you can carry on dialysis, there's nothing harm in coming and checking with it. तर आता आपण थेट रुग्णांकडनं जाणून घेतलं की कशा प्रकारे त्यांचा जो दुर्धर आजार आहे कॅन्सरसारखा तो त्याच्यावरती त्यांनी मात केलेली आहे आणि एक उत्तम आयुष्य एक जगण्याकडे त्यांनी एक दृष्टिकोन नवा जो आहे तो उभारलेला आहे. ह्याच पद्धतीनं आपण जे पाहणार आहोत की ॲलोपॅथी किंवा इतर कुठल्या ज्या उपचार पद्धती आहेत यामध्ये कशा प्रकारचे साईड इफेक्ट्स जे असतात ते निर्माण होऊ शकतात त्यांनी या रुग्णांना कशा प्रकारे वेदना होऊ शकतात या संदर्भात आपण सगळी चर्चा जी आहे ती सरांबरोबर चालू ठेवणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरती आज चर्चा करतोय. आपल्यासोबत विजय कुमार सर आहेत. सर, मला तुम्हाला विचारायचं, जसं आपण मागच्या भागात बघितलं की कशा प्रकारे निदान करतो किंवा कशा प्रकारे उपचार पद्धती आहे, त्या दृष्टिकोनातून जर का आपण बघितलं की बऱ्याच वेळेला कॅन्सरसारखा जो दुर्धर आजार आहे त्याच्यावरती ॲलोपॅथीची ट्रीटमेंट जी आहे ती प्रामुख्याने घेतली जाते आणि अशा वेळेला त्याचे साईड इफेक्ट्स असतात ते खूप असतात आणि त्या रोगाची जी तीव्रता असते ती कुठेतरी असतेच, त्याची वेदना असतेच आणि त्या व्यतिरिक्त त्याच्या उपचारांमधनंही काही वेदना काही प्रमाणात या रुग्णांना सहन करावी लागते. तर या दृष्टिकोनातून आपली जी मॉडर्न होमिओपॅथी आहे त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, म्हणजे त्याच्यातही अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात का? नाही, ॲलोपॅथिक उपचार पद्धती जी आहे कन्व्हेन्शनल त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते साईड इफेक्ट होमिओपॅथिक उपचारामध्ये नाही आहेत. अच्छा. जसं केमोथेरपी रुग्णानं घेतल्यानंतर की त्याला केमोथेरपीचे असे स्पेशल साईड इफेक्ट आहे. केमोथेरपीमुळे समजा किडनीची कार्यक्षमता कमी होते, लिव्हरची कार्यक्षमता कमी होते, रक्त शरीरातलं हिमोग्लोबिन बनण्याची प्रक्रिया कमी होते, प्लेटलेट काउंट कमी होतो. तर अशा प्रकारचे कुठलेही साईड इफेक्ट आम्हाला आमच्या उपचार पद्धतीमध्ये दिसून आलेले नाही. ही असं म्हणता येईल आपल्याला की साईड इफेक्ट विरहित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीची आहे असं आपण म्हणू शकतो. नक्की. पण बऱ्याच वेळा आपण बघितलं की जसं तुम्ही म्हणालात की कन्व्हेन्शनल जे ॲलोपॅथिक जे उपचार असतात त्याच्यामध्ये लंग कॅन्सर असेल किंवा लिव्हर कॅन्सर असेल त्याला उपचार नाहीतच जवळपास असंच आपण गृहीत धरलं जातं. तर अशा वेळेला एक अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणून आपण या होमिओपॅथी कडे वळू शकतो का किंवा कशा प्रकारे वळू शकतो याविषयी काय सांगा? ज्या कॅन्सरना दुर्धर म्हटलं जातं, म्हणजे आता आपण बोलत की लंगचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि काही लिम्फोमा सुद्धा जे आहेत त्याची उपचार पद्धती सुद्धा तितकीशी खात्रीलायक ॲलोपॅथीमध्ये नाही आहे. आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळं आम्हाला असं दिसून आलंय की लंगच्या कॅन्सरमध्ये की एक तर क्वालिटी ऑफ लाईफ सुधारू शकतो आपण, दुसरी गोष्ट त्याच्या पेन्स कमी करू शकतो